स्टार्ट. मी काय बोलते, पण खाना खाने का दोनों भी खाने का. अरे ऐक ना, मी काय बोलते, त्या दिवशी मी जेवण बनवलं घरामध्ये, हा माणूस बाहेरून आला. बाहेरून आल्यानंतर मला म्हणे खडमे माझ्या पोटात ना कसं तरी व्हायला लागले आणि मला ना उलटी आल्यासारखी होती. मला वाटलं खरंच काहीतरी होत असेल. मी म्हटलं तर म्हणे मी जेवत नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे ना का जेव. भाई आकाशला ऑर्डर दिली माहिती का तुला, काय मागवलं असं फ्राय राईस. मला तुझ्या पोटात गुडगुड होत होती ना, तुझं पोट गुडगुड होतं ना, मग तू आकाशला कसं काय फ्राय राईस कशी काय ऑर्डर दिलीस. चले झालं थांब, त्यांना बोलला बोला. आणि ते फ्राय राईस खाल्लं. मग मी स्वतः घरामध्ये होती. थांब ना, बोला. काय बनवलेलं? घरामध्ये भाजी असताना सुद्धा पातळ भाजी बनवली. त्यांची बारी आहे ना आता. मेथीची कोणती भाजी बनवली मी तर? मेथीची पातळ भाजी ठीक आहे होती. ठीक आहे थांब, सगळ्यांचं ऐकलं जाईल. सगळ्यांचे मुद्दे मांडा. अरे मग जा ना, चमचा घेऊन ये ना, उठ ना. का तुला सगळं हातातच पाहिजे. उठ उठ. असं बोलल्यावर ते एक फटका पाहिजे लगेच. बघितलं? दादा बोलतो. दादा बोलतो. जा रे चमचा. खिचा तंगडा त्याच्या खाली डायरेक्ट तंगणे आपटा खाली. जा चमचा. जाऊ एक चमचा घेऊन ये. तुझं तुला कळत नाही का स्वतःच स्वतःला. विषय इकडे चालू, इकडं सगळं हात ऐकत पाहिजे. तिकडं बोलून इकडे नका बोलू, इकडे बोला. बोलायला लागले. का आणली त्या दिवशी भाजी सांग तू मला. मी एवढं घरात भाजी बनवली तरी पण भाजी घेऊन आले होते. बोला ना आता, बोला आता. काय बोलत आहे? पातळ भाजी बनवलेली मी मेथीची. आणि? तरी पण तुम्ही काय बोलले म्हणे मला मळमळ होते, कसतरी होते, मला उलटी होते, तर मी काही जेवणार नाही. म्हणले ठीक आहे मग थोड्या वेळाने खा म्हणे. थोड्या बाई आकाशला ऑर्डर दिली ना, आणि फ्राईड राईस. मग फ्राईड राईस मम्मी पण बोलली. मम्मी बोलली की आता याच्याने नाही पोटात दुखत तुमच्या. बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. हा मग बघा असं. तुमचं जास्त बरोबर. बोला. अरे मी तुला ऑप्शन दिला ना. ज्या दिवसापासून आता मी समज बाहेरून आणलं का तेव्हापासून जेवण नको बनवू घरी. हा चालेल. पण रोज कंटिन्यू हा सकाळ आणि कंटिन्यू संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ जेवण होणार. सकाळ संध्याकाळ जेवण होणार. गाईज ब्लॉग येणार नाही माझा आता उद्यापासून ना. व्हिडिओ येणार इंस्टाग्रामला. औषध आणलं. मला आता कारण ते उद्यापासून सांग, कारण. थोडा पण वेळ नाही भेटणार आहे कारण की मी एवढी बिझी होऊन जाणार आहे आता. कारण सांग, कारण बिझी नाही कारण. तेच कारण त्याचं असं आहे की काय? सकाळ संध्याकाळ म्हणजे कंटिन्यू मला मुलाचं बघणं, नाश्ता करणं, जेवण करणं, संध्याकाळचं पण जेवण करणं हे मी करत होती. पण भाजी कसं संध्याकाळी मी बनवत नव्हती. सकाळी मी एकदाच भाजी बनवायची आणि तू काय हसरा संध्याकाळी रे? आपण ती खाली ना मग मी लेगंड्या. तू मजा समज रे क्या? हा घे. आता संध्याकाळी माझे मिस्टर बोलतात नवीन एक भाजी बनवायची, तर नवीन एक भाजी बनणार. हा परत चपात्या बनणार. इकडे. बनणार संध्याकाळच्या संध्याकाळी बनणार. ओके. हा सो ब्लॉग वगैरे माझं काही येणार नाही कारण की माझा खूप टाइमपास होतोय. तो माणूस बाग बसला आता. तू काळ पाणी गप्पच बसणार आहे आता. काय बोलणार थोडी. बोला बोला. द्या ते खोला द्या टाकत तो गटागट. नाही झोप येते त्याच्याने. याच्याने झोप येते. झोपेचं औषध येते, नशा होते ना त्याच्याने. खोकल्याच आहे का रे. मला पण दे. हा द्या. खोकलं झालंय कुछ नाही है, कुछ नाही. बघ ना मी स्वतः पितो. देख पटेल ते कुछ. बोलणारच नाही ते आता. हा कसं बोलतील बरोबर ना. हा हेच रुटीन आहे आता आता. पाप केलं तर कसं ते बापाचे फळ इथेच भोगायला लागतात. मम्मी मम्मी तुझं काय म्हणणं त्यांनी पाप केलंय का माझ्याशी लग्न मी करून. थोडी त्यांचं बोलतो. तुझं भाई मी बोलायचं- तुझ्या साईडून आहे. हे कोणतं माझ्या साईडून आहे असं. समोर तूच बसलेला. त्यांनी पाप केलं तर त्यांना फेडायचं म्हणजे. तू पाप केले तर तुला फेडायला लागणार ना आता. हा असं म्हण. आता काय समजा आता. पप्पा घे आजाद असं म्हण. बोला आजाद बरोबर. का मग आता पापाची शिक्षा काय दाजी देणार आहे का? दाजी घेत आहे. नाही त्यांना आता काय नाही झालं सगळं. आता टीव्हीचा हप्ता वगैरे पण तेच भरतील. सगळं तेच- झाला आता काय सगळं तेच बघतील. करा आता काय. आता मी नाही भरणार हप्ता बिप्ता कारण की मी ब्लॉगच टाकणार नाही तर. बरोबर झालं. आई केली बहीण उठली का? केली. या बसा बस. बसा बसा बस बस बस. तुला पहिलेच बोलली मी त्याच्यावरती हे करू नको. हो तसला आलं. वाकड़ा हो गया ना वो, उसका लिगामेंट टूट गया आधा. देखो बड़ा ठीक से. वाकडी झाली का काय? तरी कशाला बसली त्याच्यावर? अरे मी अलगद बसलेली. मी काय असं वजन देऊन थोडी ना बसले. ऐसे थोड़ी दीदी का वजन थोड़ी इतना है उससे. तो आला ना. कोणाचं एवढं आहे म्हणजे तुझं काय 55च्या वर आहे? आम्हाला थोडी माहिती. बोललेले 55च्या वर असेल तर आम्हाला काय आम्हाला थोडी काय भेटणार आहे. माझं वजन. मग किती आहे? माझं वजन 49 घ्या. मी ना
रोज ते जेवण वजन आहे माझं. रोज स्वतः भाजी चपात्या घरात बनवून जर तिचं जर पाठी एकाच्या वरतीच काहीतरी ठाम राहावा. 17वा निर्णय चेंज करू नका. हे झाल्यावरती ते करेल, ते झाल्यावरती हे करेल. एकच काहीतरी. माझं 48 वजन असेल. पण आता काय, आता शेवटचा ब्लॉग आहे असं सांगितलं तिने. हा मी आता ठीक आहे, चल बाय बी बोलून टाक. काय टीव्हीला काय धक्का लागला तिथं खाप करून ले धनका 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 नका 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 गंध लागत गंध लागत गंध लागत गंध लागत डंग डंग रंग डंग समजला नाही जा डंग डंग लागत डंग लागत डंग दिग 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 की दुनिया टीव्ही चालू होते ये आप हाप ये देख टीव्ही चालू आहे. दोन लागले तेरा किती टीव्ही डायरेक्ट टीव्ही हल्ली. समोर तुला काय समोर बोलत काय करायचं तर मग तिथं हे लावू का? बोर्ड लावून घेऊ का? मी लावतानाच सांगितलं होतं, लावतानाच तो बोला तुम्ही मध्ये होते आधी. अरे पण अर्जंट नव्हतं एवढं. मी लावतानाच बोललो होतो इथं लावूच नका टीव्ही. बापरे बाप. इकडे सफेद झालं. लावत नाही, आई इथं चाललं शपथ होतं, इथं नाही, इथं लावत सफेद नाही. झाली टीव्ही बघा इथं. बाबा जागा कुठे इथं सफेद झाले डायरेक्ट. खतरनाक आली. ते बाई गाली मिळवले बाहेर बसली. सफेद झाले. पण EMI गेलं नाही. सफेद झाले. अगं, गाली तर मिळली. समाजावर काल आलेला रुपये गाली तर गंदी अशी मिळली. वॉरंटी में टीव्ही ठीक आहे त्यांनी बघितली नाही पण त्यामुळे तुला लय वास दगदगोर हा दगदगोर दगदगोर मम्मी उद्या पण असंच केलं होतं ना असं. अरे असं. ते आमिर खानने फिक्स नाही केलं. असं वाटतं की हे स्क्रॅच होतो का नाही चालू आहे ना. आणि स्वतःच ठीक आहे चला आता ते लाल झालंय. हे काय रोनाल्डोची चड्डी दिसायला लागली. माझा जीव खाली होता मग बरोबर सगळं तुम्हाला इव्हेंटला माहिती. अबे कुठं बसलाय तू बोचेवर माझ्या मोबाईलला. हे बोल तुझ्या फॅन्स लोकांना काय सांग आता लास्ट ब्लॉग आहे असं. काय सांगू फॅन्स लोकांना झालं बोलली बाय ना, गुड बाय नाही नीट टाकणार. बोल. ते फायनल बाय रिटायरमेंट सारखं. ठीक आहे गाईस माझा उद्यापासून आता ब्लॉग येणार नाही ना, व्हिडिओ येणार इंस्टाग्रामला पण. आणि कारण फोडून सांग, कोड्यात नको सांगू. फोडूनच सांगितलं सांग. एवढं मगाशी काय अंडे फोडले आणि फोडून सांगू. परत सांग की का का नाही होणार आहे. सांगितलं मी त्यांना. मी सकाळी किती जेवणाचा वाजता- विषय सांगितला मी त्यांना. सकाळी किती वाजता उठणार आहे. सकाळी मी 6 ला उठणार आहे. आता कितीला या उठते. लोकांना सोपं वाटतंय. आता रात्री कितीला 1-2 उठते? वाजेपर्यंत एडिटिंग करते. उद्यापासून 6 ला आता कितीला उठते ते सांग. सकाळी 6ला उठते आता. उद्यापासून 6 ला उठते. आता कितीला उठते करंट टाइम सांग. करंट टाइमच सांगते सकाळी 6 ला उठणार आहे. आता कितीला उठते. अरे अरे उठते कितीला सकाळी सकाळी ते सांग ना. आता कितीला उठते. मग आता असं बोल ना. हा मग आता कितीला उठते विचारतोय. विचार. आता नाही बोलत आहे तो. आता म्हणजे आता उठशील आता किती? कितीला उठते करंट टाइम विचारला मी. करंट आता मी 9-9:30 ला चुकीचं आहे हे चुकीचं आहे. हे बघा हे चुकीचं आहे गेलाय रे. म्हणजे काय मी किती राहतो किती रे कोण बोलू शकते त्याच्या बाजूने. 9ला बोल. 9 तूच बोलशील एकटा बोलू मला. शकतात, कारण की त्यांना माहिती हा मी तूच बोलणार आहे. बोल मी तूच woman साईडला आहे. बोल. घरचं काम करून पण मी त्या काम करते. रात्री 2-2 वाजेपर्यंत माझी एडिटिंग नाही असतात. त्यांनी ब्लॉग मध्ये बघितलंय रात्री 1चा 2चा 2 ठीक आहे ठीक आहे उद्यापासून पण मी डेली व्लॉग चालू करतो माझा. आता 9 कितीला वाजता तर मी घरात कामं सांगितलं. पण करायची हा. मी डेली व्लॉग चालू करणार माझा. तुझंच बोलते. मी आम्रपाली डेली व्लॉग मी चालवणार आहे पण channel तू चे आता. जसं मुली करतात तसं तू कर ना. काय, तसं साडी भाजी घाल? चपाती कर, सगळं कर. साडी घाल, घाल साडी. मी माझा डेली व्लॉग बोललो ना. मी तुझं नाही बोललो. मी तुला म्हणजे मी तुला ब्लॉग मध्ये घेणार. माझी दीदी 6ला उठली. माझा फायदा नाही करून घ्यायचा. तुझं तुझं वेगळं चालू मग मी कर. माझा माझाच फायदा करणार. नाही घ्यायचा. माझाच करणार आहे. माझा यूज करायचाच नाही. माझा दाजी बोललाय. नाही. तुझं का तुझं बरोबर आहे वेगळं का तुझं तुझं वेगळं काढायचं. मला तर कधी घ्यायचं नाही. दर रात्री नाही मग घ्यायचं. माझ्या दाजीला घेईल मी. तो दाजी नाही. मी माझ्या आहे बघ आहे. आता तू आणि दाजी एकाच घरात राहतात. दाजीला घेतलं तू येणारच मध्ये. तो माझा प्रश्न नाहीये. मी तू ब्लॉग चालू केला मी घरात नाही थांबणार. कोण मी नाही भाई कामाला नथिंग नाही झालं पाहिजे. काम झालं पाहिजे टाइमावरती. मग तू कर येऊ. कोण तू मी तुझ्या घरी मी काढ. माझा ब्लॉग बनवल. तू तुझं काम करायचं. तुझ्या घरी काढ. कौन ए बघ आता ये बोलली मेरे को नहीं लेना उसको ले रहा है क्या मैं मेरे जीजा को ले रहा है काम है इसमें. आमच्या घरी येशील तर आमचं काढशीलच ना ब्लॉग. पण कुछ भी होने दे रियलिटी दिखनी नहीं चाहिए बंदे को. समझ रहे तू मतलब मेरे पता अभी मैं लड़का है. अभी मैं लेगा ब्लॉग तो रियलिटी दिखेगी ना सर. वही बोल रहे हैं ना हाँ तो ले ना. रेड क्या पीला भी देखे ब्लॉग. मैं रेड बोला ही नहीं. मैं रियलिटी बोला. हाँ रियलिटीचा असू. फिर ठीक है कल से अभी ब्लॉग नहीं आने वाले. ये लास्ट ब्लॉग है. हाँ. देख लो आज तो ये भी नहीं अपलोड होगा क्योंकि ये इधर ही वीडियो में रहेगा. ये अपलोड नहीं होना. ठीक है हे बघ हे चलो मला फिर अब- वाटलं पहिले हाँ हे झालंय ना. त्यांना समजायला नको उद्यापासून येणार नाही म्हणून. कशाला उद्याचा दिवस म्हणजे आज 12 वाजताच ब्लॉग सोडा. म्हणजे उद्याचा दिवस लागत नको तो. हा 12 वाजता मला जागेत. कोणी असो जे असं लेक्चर बोललं ते बोललं होय. आता झालंय तर शब्दाविधी घेतलंय सगळ्यांनी. मी असं करल ही असं करल असं बोलून झालंय. हा. माझा आजी हसायला लागला काय माहिती. उद्या एका
हा उद्या एकादशी आहे, बरोबर आहे. म्हणजे नवीन दिवसाला सुरुवात करते ती काहीतरी दुसऱ्या ह्याच्यात. झालं बघ 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 करून झालं. अरे लोकांना माझं खरं वाटेल, वाटू दे खरं. कारण की मुलं कधी पण खरं बोलतात ते लोकांना पण माहिती आहे. हा मुलं आणि भाऊ कसे बोलतात हे लोकांना चांगलंच माहिती. भाऊ कसे असतात. ठीक आहे, त्यांना बोल तुम्ही मला भाऊच्या नजरेने, तुमच्या भावाच्या नजरेने बघा. कंस मामा तुमच्या. आहेस तू, कंस. लोक माहिती आहे. तुला खरीदले रे माय नवरेनी कोण? तुला. हे बघ, सच कभी बिका नहीं जा सकता, समझा क्या? झूठ बिक जाता है. बोले अरे आगे आगे बोलूंगा बाबा, अंदर भी नहीं दिख रहा है. हाँ, समझा? ये होता है याच्या घाणेरड्या जोकला एक कमेंट करा गाईस. सगळे गुड नाईट. 12 वाजले. चला good night. हा गुड नाईट. लास्ट जाते जाते कुछ तो बोल. नाही तिकडनं आता तो रेकॉर्डिंग ऐकवाल मला आगे भी शिवायची. आएंगे अभी, देखते रहो अभी. चला गाईस आता झोपूयात. वाजलेत आपले 12. 12 वाजले.